जायत नाही वरती रस्ता पूर्ण. तर आपण चाललोय रायगडावरती. आता आम्ही रायगडाच्या पायथ्यापाशी कारने आलोय आणि तिथून आता शिरकाई माता मंदिराजवळ आहे. शिरकाई माता मंदिर. ते शिरकाई माता मंदिर आहे. आम्ही आमची गाडी खाली पार्क केले आणि आता किल्ला चढणार आहे. चलो किल्ला चढो. माकड पण तुम्हाला माकड दिसतात का वरती? माकडे बघा. हो कसे आहे एका साईडने आहे पटापट. हो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा रायगड भूमीत आपल्या सर्वांचं त्या किल्ला रायगडावरती सहर्ष स्वागत आहे. माझं नाव आहे तानाजी महादेव अवकिरकर. दादा याच्या आधी आपण रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल, पण आज तुम्ही सर्वजण माझ्यासोबत रायगड हा प्रॅक्टिकली बघणार आहात. दादा रायगड किल्ला जर पूर्णपणे पाहायचं झालं 2 दिवस अपुरे पडतील. पूर्ण रायगड 1200 एकरात आहे, पण जो महत्वाचा बाल्य किल्ला आहे, वरचे जे मेन स्पॉट आहेत हे आपण 1 पाऊण ते 1 तासामध्ये पाहू शकतो. छत्रपती शिवरायांनी रायगड किल्ला 15 मे 1656 मध्ये जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडनं जिंकून घेतला. साहेब जावळीचे मोरे हे आदिलशाहचे सरदार होते. त्यांची ते चाकरी करत होते. त्याच्या ताब्यामध्ये त्या काळात हे संपूर्णतः जावळीचं खोरं होतं. जावळीचं खोरं कुठून? तुम्ही कोणी प्रतापगड पाहिलाय का? बघा रायगडाच्या दक्षिण म्हणजे असेल प्रतापगड 65 किलोमीटर अंतरावर आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला एक जावळी नावाचं गाव आहे. दादा जावळीपासून तर उत्तरेच्या कोकण देवापर्यंत जेवढा भूभाग लागतो, या भूभागाला जावळीचं खोरं असं म्हणतात. हे जावळीचं खोरं त्या काळामध्ये एवढं घनदाट जंगल होतं की एक म्हण आहे की अस्वलीच्या केसातली एक लहानशी ऊस सापडू शकते, परंतु जावळीच्या खोऱ्यामध्ये सोडलेले बलाढ्याचे 2 मोठमोठे हत्ती देखील सापडणार नाहीत, एवढं घनदाट जंगल. आणि सारे जंगल होतं या जावळीच्या चंद्रराव मोऱ्याकडे. आणि मोरे म्हणजे आदिलशाहचा सरदार. महाराजांना जावळीचं खोरं स्वराज्यात आणायचं होतं. महाराजांनी काय केलं? सर्वात आधी जावळीच्या मोरेला प्रेमाने पत्र पाठवलं. जावळीचे मोरे तुम्ही आमचे स्वराज्यामध्ये सामील व्हा, दोघे मिळू हिंदवी स्वराज्य उभं करू. हा जो मोरे होता हा होता उर्मट, उद्धट, गर्विष्ठ, घमंडी. तर त्यावेळेस आपल्या राजांना एक उलट पत्र पाठवलं आणि पत्रात तो लिहितो काय? तुम्ही कसले राजे, तुम्ही केव्हा राजे झालात? स्वतःला राजे म्हणणारे आपण आहात कोण? या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. याला जावळी तर झालं गवळी. जर तुम्हाला युद्धासाठी उद्या यायचं असेल ना तर तुम्ही आजच या. आम्ही तुमच्या स्वागताला दारू गोळा तोफखाना सज्ज केलाय असं पत्रात लिहून त्या काळात शिवरायांशी युद्धाचं चॅलेंज केलं. आता मात्र क्रोधीतून राजाने निवडक 125 सरदार निवडले आणि जावळी प्रांताला आक्रमणासाठी पाठवले. 145 सरदारांनी जावळी प्रांताला त्या काळात दादा 3 महिने वेढा दिला आणि वेड्यामध्ये चंद्रराव मोरेचा भाऊ हनुमंतराव मोरे प्रतापगडाच्या पायथ्याला मारला. त्याचा वध झाला. चंद्रराव मोरे आता घाबरला. अहो त्याला वाटलं शिवराय आता आपला वध करणार, आपल्याला मारणार. या भीतीने तो 15 मे 1656 ला शिवरायांना शरण आला आणि त्याच दिवशी जावळीचं खोरं, रायरीचा डोंगर अर्थात रायगड किल्ला जो आहे हा आपल्या राजांच्या ताब्यात आला. म्हणजे महाराजांनी हा रायगड जिंकला. ज्यावेळी राजाने रायगड जिंकला त्या डोंगर होता, डोंगराचं नाव रायरीचा डोंगर. पण जिंकल्यानंतर शिवरायांनी या डोंगरावर जवळजवळ 14 वर्ष बांधकामं केली. 14 वर्षात काय काय बांधलं तर 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 350 मग सर महाराजांनी या डोंगराचं नामकरण रायगड केलं. रायगडास राजधानीचा दर्जा दिला. ही शिवरायांची दुसरी राजधानी. पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड आहे आणि दुसरी राजधानी म्हणजे हा रायगड. आपण सगळे रोपून आला 4 मिनिटांमध्ये काही झालं. रायगडाची मागील बाजू समोर ती लोक पाहिजे 2000 पायऱ्या चढून. खरं सांगायचं झालं रायगड पाहायचं असेल, रायगड अनुभवायचं असेल तर पायऱ्याने झालं पाहिजे. कारण जोपर्यंत या डोक्यावरचा घाम पायापर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला रायगडाचं महत्व कळतं. त्या रोपे प्रकल्प 96 साली झाला. आपण चढलो त्या पायऱ्या 2007 आणि ज्या दरवाजा एंट्री केली तो मेन जुना किल्ला पायऱ्या सुरुवात. तर आपण ज्या दरवाजाच्या आतमध्ये आलो या दरवाजाला मेना दरवाजा म्हटलं. मेना म्हणजे पालखीसारखा असतो. मेना बंद राहतो, पालखी उघड असते. हा मेना दरवाजा आहे. शिवकाळामध्ये शिवरायांच्या राण्या राजघराण्यातील स्त्रिया या सूर्यास्त सूर्योदय पाहण्याकरता मेना करायच्या. तर मेना गेट म्हटलंय की रायगडाची मागील. दादा त्या गेटला तुम्हाला भिंत बघायला मिळेल. भिंतीला तुम्ही शेवटपर्यंत बघा. लाईन मध्ये 6 दरवाजे, 6 दरवाजे आतमध्ये हे मोठमोठे 6 महाल, 6 दालने. या दालनांना राणी महाल असं म्हणतात. दादा 6 महाल आहेत म्हणजे छत्रपती शिवरायांच्या 6 राण्या त्या रायगडावरती राहत होत्या. विचार करा, जर शिवरायांच्या 6 राण्या रायगडावर होत्या मग आपल्या राजांना एकूण राण्या किती? शिवरायांना एकूण 8 राण्या. शिवरायांनी 8 राण्या काय केल्या? तर शिवरायांनी बघा त्या काळात काही नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केली.
शिवरायांकडे सैन्यदल कमी होतं. सैन्यदल वाढावा, सोयीर संबंध वाढावा, स्वराज्य विस्तारासाठी महाराजांनी एकूण 8 राण्या केल्या. इथं पाहता 6 पाहायला मिळतात. मग त्यांच्या उरलेल्या 2 राण्या कुठं राहायच्या? शिवरायांच्या पहिल्या राणी होत्या पटराणी सईबाई. छत्रपती संभाजी महाराजांची आई राजगडावरती राहायच्या आणि संभाजी महाराज दादा केवळ 2 वर्षांचे असताना सईबाईंचं राजगडावर निधन झालं. महाराजांच्या 3ऱ्या राणी पुताराणीखाली पाचरमध्ये राहत होत्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या सेवेसाठी. म्हणजे उर्वरित 6 राण्या होत्या इतर राहायच्या. शिवरायांच्या 8 राणींची नावं काय? सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, गुणवत्ताबाई, पुतळाबाई आणि लक्ष्मीबाई अशी महाराजांच्या 8 राणींची नाव होती. 6 रायगडावरती राहायच्या, 2 खाली राहायच्या. दादा पूर्वी एका राणीसाठी हा एवढा एक महाल होता. असे 6 राण्यांचे एवढेच मोठे लाईनमध्ये 6 महाल. महालाची रचना अशी आहे, हा पहिला चौथरा हॉल होता, दुसरा चौथरा बेडरूम आहे, एक साईडला होते खिडकी आणि एक साईडला होते अटॅच टॉयलेट. अशा संपूर्ण महालाची रचना. आता अटॅच सिस्टीम ही आताची नाहीये सर, शिवकाळातली आहे. इंग्रजांनी भारतात दगडाचं भांड पाहिलं, त्या एखाद्या टॉयलेटचं दगडाचं भांड पाहिलं, तिकडे गेले, मॉडिफाय केलं आणि आपल्यालाच परत पाठवलं. आज आपण काय म्हणतोय? वेस्टर्न टॉयलेट. त्यांनी केलं कॉपी करण्याचे धंदे केले. संक्रमण सगळे आपल्याच होते. ते भांड आपण आज बघताय ते पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपण इमारतीपर्यंत सर्वांच्या मनात 2 प्रश्न येतील. पहिला प्रश्न असा की पूर्वीच्या काळात या इमारतींच्या वरती काय छप्पर छत वगैरे होतं की नव्हतं? त्याला शिवकाळामध्ये इमारतींच्या वरती सागवणी लाकडाचं छत, वर कुंभार शिकवलं, आतमध्ये पूर्णतः पैठणी कापड, मखमली पडदे, मशालीचा उजेड आणि गोंड्याच्या फुलानं सजलेले त्या काळातले हे सर्व भव्य दिव्य महाल होते. पण 10 मे 1818 इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या 2 अधिकाऱ्यांनी रायगडाच्या दक्षिणेला डोंगर आहे, पोटल्याचा डोंगरावर त्यांनी तोफा चढवल्या आणि तोफांचा भडीमार त्यांनी रायगडावर केला आणि साहेब रायगड किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. रायगडात त्या काळात बघा जवळजवळ 11 दिवस जळत होता आणि या जळण्यात रायगडावर जे लाकडी छत होतं ना हे सर्व जळालं. आता पूर्ण किल्ल्यात तुम्हाला सर्वांना दगडांचे आणि विटांचे अवशेष बघायला मिळतील. दुसरा प्रश्न असा की आता आपण आलो 1350 फूट उंचावर आणि एवढ्या उंचावरती आपल्या राजांनी 350 इमारती उभारल्या. विचार करायच्या एवढ्या उंचावरती इमारतींची मोठमोठे त्याने खालवटे आणले कशी असतील? सर दगड पाय शक्य आहे का? एका 4 मिनिटाचा रोपे नव्हता. महाराजांनी बघा एकाच दगडात 2 बक्षी किल्ला जिंकला. असं इथं नव्हतं पाणी. राजांनी काय केलं? सर्वात आधी रायगडावर मोठमोठी 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, त्यातून जो दगड निघाला त्यातून त्यांनी रायगडाचं काम केलं. पिण्याकरता पाणी जर बांधता येतं एका जाऊ 2 बक्षी मारले गेले. ही राजांची दूरदृष्टी. आज बांधकाम जोडा 22 मिनिटापुरतं शिवकाळामध्ये बांधकाम जोडायला गुळ, चुना आणि शिसर 3 बार उपयोग केलाय. रायगडाचे आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकर आणि रायगडाचं काम हे 14 वर्षात पूर्ण केलेलं आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. आता पुढे त्या टॉयलेट मध्ये कसे होते सर जाऊन बघून घ्या. मग आपण पुढे जाऊ बघून. इथं जाताना वाकून जा, दरवाजा डोक्यात. एवढे दगड वरती चढवणं पण केवढं लेंथीचं काम. हा रे इथे बघ खोल आहे पुरा खालीपर्यंत. आधी पण हे छोट्या छोट्या विटांचंच बांधायचे. बांधकाम साहेब पेशवे काळातले अच्छा 1733 मधलं आणि जे दगडी बांधकाम पाहताय सगळं शिवकाळातले. ओके. नंतरच्या काळात याला हे केलं. हा मधल्या भिंती लाकडाच्या होत्या, पेशव्यांच्या काळात नंतर ते डेव्हलप करून विटांचं केलं. चल बघा सर, हा दुसऱ्या राणीचा महाल आहे. असे लाईन मध्ये सगळे सारखेच आहेत. गडावर जेवढं तुम्ही विटांचं बांधकाम पाहिलं हे असं मधल्या भिंती हे सगळ्या पेशवे काळातल्या म्हणजे 1733 नंतरच्या आणि दगडी काम सगळं शिवकाळातलं आहे. या विटांच्या बांधकामाच्या जागी पूर्वीच्या महाराजांच्या काळात मध्ये लाकडाच्या भिंती होत्या. पेशव्यांनी विचार केला की लाकडाचे विटकाम जास्त काळ टिकू शकतो, लागले विटकाम केलं. विटकाम नंतरच आहे, दगडी काम शिवकाळातलं आहे. आणि सगळे माल हे मधून कनेक्टेड होते. एकमेकांच्या महाराजांचा मधून सुद्धा रस्ता आहे आणि समोर सुद्धा रस्ता आहे, इंटरकनेक्टेड होते सगळे माल आणि सगळे माल सारखेच आहे. आता आपण समोर राणी महाल आणि मंत्र्यांची घरं पाहू. दादा आता आपण राणीमाल पाहिले. या राणीमालाच्या समोर बघा तुम्हाला हे काही चौथरे पाहायला मिळतील. चौथरे समजतं ना मोठा सगळ्यांना फाउंडेशन. दादा 6 मालासमोर हे 6 चौथरे नुसते होते. याच्यावरती पुरी घरं होती. यांना म्हटले दासी वटा. दासी म्हणजे याच्या नोकर चाकर. म्हणजे शिवरायांच्या राण्यांच्या दास्या होत्या. इथं राहायच्या, राणीला कोणतंही काम करायचं राण्या दासी बघून काम करून घेई. याला दासीवटा अर्थात त्याला सर्वंट क्वार्टर्स म्हटलंय. ही सगळी नोकर चाकरांची घरं आहेत. दादा इकडे खाली काही पडलेले वाडे आहेत बघा. हे वाडे म्हणजे सगळे अष्टप्रधान मंडळांचे वाडे. राजांचे एकूण 8 मंत्री 8 मिनिस्टर्स होते, जे इथूनच संपूर्ण 365 गडांचा कारभार पाहिजे. जसा देशाचा कारभार दिल्लीमध्ये मंत्रालयात जातो त्या सगळ्यात काम मिळायचा. ही सगळी खाली इकडे मंत्र्यांची घरं आहेत. अनाजी पंत, हंबीरराव मोहिते, निराजीरावजी, बाळाजीरावजी, रघुनाथ पंडित, मोरपंत पिंगळे हे सगळे जे मंत्री कारभार पाहिजे ही सगळी खाली इकडे मंत्र्यांची घरं.
इथे मोठे 4 वाडे, त्या झाडाच्या तुला 5 त्याच्या 8, हे सगळं मंत्रिमंडळ आहे. आता इकडे काही जाळले खड्डेत बघा, आणि याला म्हटलंय धान्यांचं कोठार किंवा कैद्यांचं कोठार. म्हणजे रायगड किल्ल्याला जर शत्रूने वेढा दिला आणि बाणीची जर वेळ आली तर रायगडावर राहणाऱ्या लोकांना 3 महिन्यापर्यंत पुरेल एवढं धान्य शिवराय जागेवर आधीच आणून ठेवायचे. पण शिवरायांच्या पेशव्याने बघा याचा वापर कैद्यांचं कोठार म्हणून केला. म्हणजे जो गुन्हा करेल ना त्याला 7 दिवसापर्यंत याच्या आतमध्ये डांबून ठेवलं जायचं, आणि त्याने जर त्याचा गुन्हा अतिशय कबूल केला नाही त्याला इथून बाहेर काढायचं, एका पोत्यात भरायचं, पोत्याचं तोड बांधून त्याला टकमोटोकर तिथून खालच्या दरीत फेकलं जायचं. तात्काळ शिक्षा, त्याला धान्य कोठार म्हटलं. त्याचा पहिला खड्डा 22 फुटाचा आहे, मधला 20 फुटाचा, आणि पुढचा खड्डा 15 फुटाचा आहे. तुम्ही एकदा समोर जाऊन बघून या, मग आपण राजांच्या राहत्या राजवाड्याकडे. आणि पूर्वी इथं धान्य काढायला लाकडाच्या शिडीचा वापर केला जातो. लाकडी शिडी टाकून लाकडी धान्य बाहेर काढायचं. चौथरा पाहताय, चौथरा अतिशय महत्वाचा आहे, कारण सर याच चौथऱ्यावर 350 वर्षापूर्वी शिवरायांचा राहता राजवाडा होता, जो त्या काळात पूर्णतः 2 मजली होता. आणि सर या त्यांच्या महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आयुष्याची शेवटची 10 वर्ष राहिले, 1670 ते 1680. आणि शेवटी बघा याच वाड्यात, याच महालात, याच जागेवर अखेर स्वराज्याचा सूर्य मावळला. महाराष्ट्र पोरका झाला, आणि या जागेवर सर शेवटी आपल्या शिवरायांचं निधन झालं. देहांत झाला 3 एप्रिल 1680ला. आणि मग दादांच्या देहचेतेला अग्नीतून 1.5 किलोमीटर पुढे शिवरायांची समाधी तिकडे, ज्या जागेवर शिवरायांच्या देहचेतेला अग्नी देण्यात आली. दादा शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये, आणि 1680ला रायगडावर या जागेवर निधन. मी 1630 ते 1680 अंतर पहा, 50 वर्ष. आपण जर कंपॅरिझन केलं तर आज आपल्या आयुष्याची 20 वर्ष खेळण्यामध्ये किंवा शिक्षणामध्ये अशीच निघून जातात. उरलेल्या 30 वर्षामध्ये आपण आपल्याला हवं तसं, म्हणजे आपण स्वतःच्या मनासारखं स्वइच्छेचं घर देखील बांधू शकत नाही. पण दादा छत्रपतींनी वयाच्या या 30 वर्षात जवळजवळ 365 किल्ले जिंकून अवघं हिंदवी स्वराज्य उभं केलं होतं. किती महान असेल तो. अनेक राजे होऊन गेले, बाबजाद्यांच्या गादीवर बसून गेले, पण स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. आणि त्यांचं राजवाडा 2 मजली, त्यांची त्या खातीर राहण्याची जागा आहे. सर या सर वाड्यालगतच पाण्याच्या टाक्या आहेत, ज्या टाक्यांमध्ये पाणी कावडीने भरायचं. हा पहिला माल 2 मजली, 2 त्या टायमाला पूर्ण वरचं सगळं सागाचं काम होतं, लाकडाचं काम होतं. या साईडला पाण्याच्या टाक्या दादा, इथं पिण्याचं पाणी भरून ठेवलं जातं कावडीनं. कावड माहिती आहे तुम्हाला, खांद्यावरती आता बघा साईडला 2 माणसं खाली गंगासागर तलाव आहे, तिथून पाण्याच्या उत्तर पिण्याचं पाणी भरून ठेवलं जायचं. दगडात पाण्याच्या टाक्या आहेत. आणि इथं होतं शिवरायांचं स्नानगृह. शिवरायांचं स्नानगृह, बाथटब, न्हाणीघर, आजच्या काळातलं त्यांचं स्विमिंग पूल. म्हणजे कल्पना करा, शिवकाळामध्ये अटॅच टॉयलेट्स होते, शिवकाळामध्ये बाथटब होतं. आपण म्हणतो इंग्रजी त्यांनी केलं, पण त्यांनी फक्त कॉपी करण्याचे धंदे केले. संकल्पना सगळ्या आपल्या. महाराज अंघोळी जागा, त्या काळात राजांचं बाथटब. समोर छोटे होल ते लाकडी लॉक असायचे दादा, लॉक करायचं, पाणी भरायचं, अंघोळ झाली की लॉक ओपन करून पाणी घेऊन बाहेर काढायचं. महाराज अंघोळी जागा, त्या काळात राजांचं बाथटब. आपला राजाचा वाडा पाहिला. आता त्यामध्ये उत्पादन किचन पाहून रायगडाची फ्रंट बाजू पाहिली. नवीन तर नाही बनणार, आहे ते थोडं संरक्षण वगैरे, वाडा वगैरे काय बनणार नाही. आज आपण पहिला चौथरा पाहिला ना, हा दादा राजांचा वाडा आहे, ज्या ठिकाणी स्वतः राजे राहायचे. त्यानंतर त्याच्या समोर दादा दुसरा चौथरा लांब असं पूर्ण C शेप मध्ये दिसतोय का मोठा, हा दुसरा चौथरा सर याला म्हटलं मुदपाखाना किंवा किचन. म्हणजे शिवकाळामध्ये साहेब राज आणि लोकांना स्वयंपाकाचा इथं व्हायचा. हे त्या काळातलं संपूर्ण स्वयंपाकघर आहे, त्यातलं मुदपाखाना. त्यानंतर याच्या समोर दादा तिसरा चौथरा बघा लांब असं पूर्ण. सर या चौथऱ्याला म्हटलं गेलेलं आहे सचिवालय, सेक्रेटरिएट पॉईंट. म्हणजे छत्रपती शिवरायांची जर त्यांच्या मंत्रिमंडळासोबत कोणती सभाची मिटिंग इथं व्हायची, हे सचिवालय आहे. आणि राजांच्या भेटायला बाहेरून कोणी व्यक्ती आली, कोणी राजाला कोणी खास माणसं आली, आणि त्यांच्यासोबत जर कोणती सभा झाली तर ती सभा त्याच्याच पुढे मोठा छोटा चौथरा, त्याच्यावर दप्तरखान्याचा दिवाणी खास मोठी. म्हणजे या चौथऱ्यावर मंत्र्यांसोबत सभा, त्या चौथऱ्यावर खास लोकांसोबत सभा, दादा त्याच्या पुढे दिवाणी म्हणजे राजघराण्याकडे आम लोकांसोबत सभा, असं बोर करून. आपण नुसते चौथरे पाहतो म्हणून चौथरे नव्हते. आपण कल्पना करायची आहे, मी सुरुवातीला सांगितलं, या चौथऱ्याच्या बाजूने सागाच्या भिंती असायच्या, पण सागाचं छत असायचं, कुंभार नवशी कवलं, पैठणी कापडं, मखमली पडदे, मशालीचा उजेड, सजलेले वाडे होते. आपण फक्त कल्पना करू त्याला ते कसं असं. बाजूला खिडक्या पाहताय ना, या खिडक्या म्हणजे सगळे टेहनी बुडतात पहारे करायसाठी, वॉचिंग टावर्स, पहारेकर उभं पाहण्यासाठी सगळे हे खिडक्या वॉचिंग टावर्स. किचनमध्ये तर उखळपणे बघा, तुमच्या गावच्या भाषेत ठेचा करणं खलबता वाहिन वगैरे म्हणतात, त्या आता छोटंसं उखळ, ते छोटं आहे. त्या काळात जाती वरवटे सगळे असे मोठमोठे होते, सगळे म्युझियमला जमा केले, त्यातलंच एक छोटंसं उखळ. तर आता पलीकडे तुम्हाला विटांची खोली दिसते ती छोटी, दादा त्या विटांच्या खोलीला टाकसाळ असं म्हटलंय. आता टाकसाळ म्हणजे काय, तर शिवरायाचे नाणी, मुद्रा, होण, कॉइन्स, करन्स तयार करायचे ते त्याच्या हात आहे. आपल्या शिवरायांची राजमुद्रा तुम्ही प्रत्येकाने ते पाहिली असेल, त्याच्यावर अक्षर आहेत प्रतीपचंद्र लेखे, वरदेशिवंता, शहा सुनो शिवसेका मुद्रा पत्रा. या राजमुद्रेचा अर्थ असा होतो की जसा प्रतिपदेचा चंद्र कलेकलेने वाढतो, त्याचप्रमाणे शहाजी राजांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य सुद्धा
या चंद्राच्या खोलीप्रमाणे वाढत जावं असं या राजभूमीचा आधी टाकसाळ मिळतं. विटांची खोली पलीकडे टाकसाळ आहे. त्यानंतर बघा ती छोटी स्तंभामध्ये अष्टकोनी इमारत ही इमारत म्हणजे शिवरायांची बाल्कनी, ज्याला आपण सज्जा गॅलरी म्हणतो. शिवरायांची थंड हवाखाण्याची जागा. दादा ज्या प्रकारे शिवरायांचा राहता राजवाडा 2 मजली होता, त्या प्रकारे शिवरायांची बाल्कनी देखील 2 मजल्याची. बाल्कनी सारखेच खालीकडे 2 स्तंभ आहेत. या 2 स्तंभांमध्ये तिकडे जो छोटा स्तंभ आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे विजय स्तंभ. म्हणजे महाराजांनी पूर्वी कोणताही किल्ला जिंकला की त्याच्यावरती भगवा झेंडा विजय स्तंभ आहे आणि बाजूला सप्तमजले 7 मजल्याचे होते. शिवरायांच्या राण्यांना हवा करण्यासाठी त्याला सप्तमजले म्हटले. हे 7 मजल्याचे होते बघा त्या काळामध्ये. ही जायत होती खोली बघा खड्ड्याचा रूम दादा. आता या खोलीला म्हटले खलबतखाना, गुप्त चर्चेची जागा. म्हणजे शिवरायांचा गुप्त चर्चा याच्या आतमध्ये 10x12ची रूम आहे. शिवराय आतमध्ये जाऊन चर्चा करायची. शिवरायांचे गुप्तेर होते याच्या आतमध्ये खाली शिवराय हा खाली पाहू शकतो आपण. शिवरायांचे गुप्तेर होते बहिर्जी नाईक. बहिर्जी म्हणजे बहुरूपी. हा बघू आपण. बहुरूपी म्हणजे ते कोणत्या प्रकारची वेशभूषा परिधान गडावरती यायची त्याच्यासोबत कोणती चार्ज ठेवायचं. खलबतखाना म्हटले ही सिक्रेट डिस्कशनची जागा आहे. हा गुप्त खलबतखाना. हे एकदा पाहायचं असेल तुम्ही जाऊन बघून घ्या. फक्त आतमध्ये खूप अंधार आहे. प्रत्येकानं टॉर्च लावा. जाऊ. ओके. ह्याच्यावरती हा काय जायला नाही नाही बंद केलं. तिकडे जातं. ह्याच्यामध्ये जाता येईल पण तिकडून फिरून जातात. ह्याच्यावरती काय होतं म्हणजे कोणतं हे ह्याच्यावरती छप्पर असेल दादा. या रूमची माहिती बघा ठराविक लोकांनाच होती, सगळ्यांना माहिती नव्हती. गुप्त चर्चा ही प्लेन सरफेस त्याच्या खाली रूम आहे. तुम्ही एक सिरीज पाहिली असेल आता ह्याला सिक्रेट ऑफ शिलेदार. सिक्रेट ऑफ शिलेदार नाही. प्राईम व्हिडिओला आलेली बघा. इथे शूटिंग झाली त्याचं ह्याच्या आतमध्ये जाऊन बघा ती रूम. ओके. चल लावलंय. बापरे. हे दिवे ठेवायला असणार. आवाज पण बाहेर बघ पाहिजे. पाऊस पडल्यावर येतो तसा येतो. ते खाली दमट वातावरण आहे ना त्याच्यामुळे तसा आवाज होतो. गरमी पण एकदम थंड थंड वाटतंय ना. कसं काम केलं हे बघ ना किती एकदम नक्षीदार कोरीव केलेलं. म्हणजे 1 इंच पण इकडे तिकडे असं कुठे हे केलेलं नाही वाटत आहे. दगडीवर थंड जातो. एकदम अंडरग्राऊंड. वरती कसं सपोर्ट पण नाही आहे फक्त चुन्याचा आणि दगडाचा सपोर्ट. हे ना सोने इथेच. मग हे केव्हाचं सांगता येत नाही. आतमध्ये चुना भरलेला आहे त्याच्यात. लोखंडी सील पण आहे. शिसा असणार. काय जागा आहे बघा. खरंच हे लोक हे ऍक्च्युली जपलं पाहिजे. उगाच ते मग स्मारक समुद्रात स्मारक हे स्मारक करण्यात काय अर्थ नाही. बोलतात ना. सर बघा आता खाली आपण जो मोठा तलाव पाहताय या तलावाचं नाव आहे तीर्थ गंगासागर तलाव. शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरती पार पडला 6 जून 1674 ला. दादा शिवराज्याभिषेक सोहळ्याला काशीवरून गागाभट्ट आले होते. गागाभट्टांनी काशीवरून येताना 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. परंतु शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर जे राहिलेलं पाणी होतं पाणी या तलावामध्ये ओतण्यात आलं. नद्या म्हणजे गंगा, समुद्र म्हणजे सागर, नाव मिळून तलावाला गंगासागर तलाव हे नाव देण्यात आलं. आणि याच्याच वरती एका कवीने कविता रचली आहे. गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले सप्त नद्यांचे पाणी जल हे झाले तीर्थांची गरज नाव तयाचे गंगासागर. हा गंगासागर तलाव सर या तलावाला 12 महिने पाणी असतं. 32 फूट खोल आहे. रायगडावर अशी 11 त्यातलाच एका गंगासागर तलाव. सगळ्यात आता सर पुढे बघा तुम्हाला टोक पाहायला मिळेल बघा. रेलिंग असलेला कडा टोकावरती भगवा झेंडा आहे बघा. दिसतो का लांब असा तो टकमक टोक आहे. पनिशमेंट पॉईंट कडे लोणाची जागा तो कुठे फेकून दिला आहे. पुढे गेला रेलिंग असलेला पुढे एकदम एकदम शेवटी तो टकमक टोक तिथून फेकून द्यायची. कडे लोटाची जागा आहे ती. पण त्या टोकावर ना दादा छत्रपती शिवरायांनी कधी कुणाला फेकलेलं नाहीये. पण छत्रपती संभाजी राजांनी कधी कुणाला सोडलेलं नाही. त्याने अनाजी पंताला हाताच्या पायाखाली दिलं आणि त्याच्या सहकार्याला म्हणजे माळ सावंताला त्या कड्यावरनं फेकलं. तो टकमक टोक रायगडाची उत्तरेची. आता आपण समोर राजांचा दरबार आणि सिंहासन. 6 जूनला एकदम पूर्ण पॅक असेल ना. 2 ते 2.5 लाख लोक असतात. बट ते कार्यक्रम तर इथेच होतो ना. इथे होतं पूर्ण किल्ल्यात गर्दी पाहायच्या
इथं तर जागाच नाही भेटत. इथे काय बघ, जागा घ्यायला आधी यायला लागतं. तुला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता आपण सर्वजण किल्ले रायगडावरच्या अतिशय महत्त्वाच्या जागेत आलोय, कारण याच जागेवर 350 वर्षापूर्वी शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला 6 जून 1674. नंतर राज्याभिषेक सोहळ्याला या ठिकाणी त्या काळात 6000 मावळे आले होते. शिवराज म्हणजे पूर्ण दरबार सजला होता आणि येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांच्या स्वागताला राजाने बघा त्या काळात गेटच्या बाहेर 2 मोठमोठे बलाढ्याचे हत्याने 2 घोडे सजवून ठेवले. शिवराज्याभिषेक सोहळ्याला इंग्रज वकिलाला होता, तो पाहिलं नाव हेनरी ऑगस्ट पायल, आणि गडावर त्याला त्या काळामध्ये 7 तास गडावर त्यानं पाहिलं तर त्या गेटच्या बाहेर सजवलेले 2 बलाढ्याचे हत्ती पाहिले. त्याने एवढ्या उंचावर त्या हत्तीपर्यंत असं मी प्रश्न आला, मी जर 2 पायांचा माणूस रायगड चढायला माझी तुमच्या एवढा इथपर्यंत आणले. प्रश्नाला सगळ्यांनी विचार उतरून लिहून ठेवला. प्रश्नात उत्तर आजचे तिरस्कार देतात की महाराज एवढे बुद्धिवान, चलाक आणि हुशार होते की राजाने ती हत्तीची पिल्लं लहान असताना त्यांना पालखीमध्ये बसवून गडावर त्यांचं संगोपन रायगडावरच्या ठिकाणी विचार हत्तीच्या ह्या पिल्लांचा मोठा मोठा वापर करायचा की राजांची दूरदृष्टी, इंग्रजाला काय करणार. महाराजांनी हत्या आणली. आपल्या मृत्यूवर छत्र पाहताय सर, छत्राला म्हटले मेघ नंबरी पंचधातूची आहे आणि मेघ नंबरी भारताचे 7वे राष्ट्रपती ज्ञानी फिरसिंग यांनी 1985 मध्ये बसवली. आजमध्ये जी मूर्ती पाहताय 6 जून 2009 मध्ये शिवरायांचे 13वे वंशज कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले आणि आतील मूर्ती 6 जून 2009 मध्ये बसली. शिवकाळामध्ये त्या जागेवर शिवरायांचं 32 मणाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, 1280 किलोचं रत्नजडित सुवर्ण सोन्याचं सिंहासन. 1689 मध्ये औरंगजेबाचा सरदार इतिकत खान, ज्याला जुल्फिकार खान म्हटलं जातं, त्याने ते घणाचे घाव घालून नितळवून पूर्णतः लुटून केले. शिवरायांचे फार राजे घोषणा नकारी होती. गोष्ट अशी आहे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. याच जागेवर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला 6 जून 1674. आपण गेट चालला नगारांवर नेम होता. सकाळी 5:30 वाजले. याच्यावरती नगारे वाजले. रायगडाचा महादरवाजा बंद व्हायचा आणि एकदा का दरवाजा बंद झाला की राजांचा नियम होता, वरती ती हवा, खाली ते पाणी. स्वतः राजे जरी आले तरी त्या आज परवानगी नव्हती. त्याला नगारखाना म्हणतात. जे 52 फूट उंची 32 फूट म्हणजे बालेकिल्ल्याचं प्रमुख गेट आणि नगार. आता त्याच्यापुढे होळीच्या माकडे जाऊया. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा सर, आता आपण हा पाहतोय ना, हा गेट, याला तुम्ही आपण समोरून पाहिला तर याला पाहिल्यानंतर तुमच्या नजरेसमोर मुंबईचा गेट ऑफ इंडिया आला असेल. आला की नाही? तू पण पहिले पाहिजे. आता इंग्रजांनी याला पाहून तो उभारला, याला कॉपी केला. नगारखाना बालेकिल्ल्याचं प्रमुख गेट आहे. पण याच्या आतमध्ये जो पहिला बालेकिल्ला होता, बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यातला मेन किल्ला, त्याचे सगळे मेन पॉईंट आहेत, सगळे VIP, त्यामुळे याच्या आतमध्ये पाहिजे. आणि हा दरवाजा, मेना दरवाजा एकदा बंद झाला की आतमध्ये कुठे पर्याय मार्ग नव्हता. हा बालेकिल्ला होता. याच्या समोर पण पहिला ध्वजस्तंभ अलीगडच्या केला होता. या ठिकाणी 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि 1 आणि कुठला कार्यक्रम असला त्या ठिकाणी भागवत करतो. अभिमानाची गोष्ट ही आहे की जेवढा मोठा तिरंगा दिलेच्या डायरेक्ट फडकवून तेवढाच तिरंगा फडकवतो. हा ध्वजस्तंभ आता अलीगडच्या पास आहे. हो, आता महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हाला ध्वजस्तंभ पाहायला मिळतो आणि ध्वजारोहण झालेलं पाहायला मिळतो. हा ध्वजस्तंभ जो अलीगडच्या काळात आहे. आता आपण समोर होळीच्या मार्ग. तर बघा आता समोर आपण जो मोकळा परिसर, हे जे मैदान पाहताय, या मैदानाला होळीचं मैदान असतं. नेहमी काय म्हणलं आज आपण सर महाराष्ट्रामध्ये होळीमध्ये आपण नारळ टाकतो आणि तो नारळ जो आहे हा आपण काठीच्या साह्यानं बाहेर काढतो शिमग्यात. शिवकाळामध्ये साहेब रायगडावरची होळी मानाची होळी असायची. शिवराय या ठिकाणी होळी पेटवायची, होळीमध्ये नारळ टाकायचे. जो कोणी बहादर या पेडक्या होळीचा नारळ आपल्या हातानं बाहेर काढेल त्याला शिवराय 1.25 किलो सोन्याचं खडक आणि मानाचा घोडा हा बक्षीस स्वरूपात द्यायचा. आणि दादा त्या पेडक्या होळीचा नारळ बघा, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज वयाच्या केवळ 9व्या वर्षापासून तो नारळ आपल्या हातानं बाहेर काढायचा. त्याला होळीचं म्हणतात. म्हणला तर वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, हेच म्हणतो मराठीत होळीचं म्हणतात. हे मूर्तीवर छत्र पाहताय, छत्र 2 जून 2012 मध्ये साताऱ्याच्या उदयनराजे भोसले छत्र बसवलं. आणि आतमध्ये जी मूर्ती पाहताय 1974 मध्ये गणेश पाडकर सहस्त्रबंधाची मूर्ती बनवली, इंदिरा गांधींची असते या जागेवर ही मूर्ती स्थापन करण्यात आली. समोरची इमारत आहे बाजारपेठ. लांबी बघा 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. डाव्या साईडला 21, उजव्या साईडला 22, टोटल 43 दुकान आहे. दुकानं पाहिली तर जमिनीपासून उंचावरती, कारण त्या काळची लोक पुरुष घोड्यावर बसून बाजार करायची, स्त्रिया पालखीमध्ये बसून. पण दुकानं पाहिली तर जमिनीपासून उंचावरती. त्या बाजारपेठी रचना अशी आहे, आगे दुकान पीछे मकान और बीच में स्टोर रूम, अशी त्या बाजारपेठीची रचना. आता बाजारपेठ एकदा संपली शेवटचा पण असताना इथून 1 किलोमीटर पुढे ते बघा शेवटी तिकडे ते जगदीश्वराचं मंदिर आणि मंदिराच्या समोर असलेली छत्रपती शिवरायांची समाधी. असं म्हणतात आयुष्यात आल्यानंतर एकदा तरी विठ्ठलाची वारी केली पाहिजे, पण आज म्हणतो एकदा तरी आपल्या शिवरायांच्या समाधीला नतमस्तक हे झालंच पाहिजे.
कारण ज्यांच्यामुळे देवळामध्ये देव आहेत त्या देवाची समाधी तसं रायगडावरती सुद्धा त्याच जातो. आता तुम्ही त्या जागेवर जर पाहिलं तर समाधी मंदिराच्या मध्ये एक छोटासा गेट सुद्धा आहे. या रायगडाचे आर्किटेक्ट होते हिरोजी इंदुरकर, ज्यांनी रायगडाचं काम हे 14 वर्षामध्ये पूर्ण केलं होतं. जर बांधकाम झाली शिवाय विचारतं हिरोजी रायगडाचं काम हे 14 वर्षामध्ये पूर्ण केलं, आपल्याला बक्षीस स्वरूपात काय पाहिजे? हिरो मंदिराला जास्त काही नको, फक्त आमच्या नावाचे एक पाठी, आमच्या नावाचा एक दगड त्या मंदिराच्या एका पायरीमध्ये लिहिण्याची आज्ञा द्या, ज्या पाठीमध्ये अक्षर आहेत सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. आता हिरोजीने रायगडाचं 14 वर्ष काम केलं आणि 14 वर्ष काम करून बघतो काय म्हणतो, फक्त स्वतःचं नाव आणते कुठं तर मंदिराच्या पायरीमध्ये. जर त्यांना नावच लिहायचं होतं, आपण मोठा गेट बारचा नगारा त्याच्या नाव ते मोठे अक्षर देऊ शकले असते. पायी उतरताना रायगडाचा दरवाजा लागतो, हा दरवाजा, त्यावर नाव ते लिहू शकले असते, पण एका मंदिराच्या पायरीतच का असं ज्यावेळी राजाने विचारलं हिरो मंदिर, तुम्ही जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा तेव्हा तुमच्या चरणाचा स्पर्श, तुमच्या पायाची धूळ आमच्या माथ्याला लागावी म्हणून माझ्या नावाची पाठी आम्ही एका पायरीमध्ये. हिरोजींना त्यांच्या बांधकामाचा गर्व झालेला नाहीये, कारण त्या काळची माणसं राजांसारखी माणसं होती, माणसांसारखे राजे म्हणून नवीन स्वराज्य निर्माण झालं उभं राहिलं. म्हणजे काही म्हणतोय अहो घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्या विना धार नाहीये तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्राशिवाय अर्थच नाही या महाराष्ट्राच्या काळामध्ये. दगडावरती कवी भूषाले होते, कवी भूषाने शिवरायांवरती 350 काव्य रचले. एक काव्य असं होतं, काशियों की कला जाती, काशियों की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर न होते शिवराय तो सुन्नत सपनी. आणि शेवटचे 2 काव्य, पहिलं काव्य असं आहे, अंधार फार झाला, अंधार फार झाला पाहता दिवा पाहिजे, आणि देशाला पुन्हा एकदा आई जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा. आणि शेवटचं काव्य असं आहे की राजमाता जिजाऊ जन्माला आल्या, अहो राजमाता जिजाऊ जन्माला आल्या, नगनामध्ये दिसते तुळस, आणि छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून राहिले मंदिरांवरचे उंच उंच कळस, म्हणून राहिले मंदिरांवरचे उंच उंच कळस. इथे माझी संपली आहे. जय जवाहर छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव.